RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। नियोजित IT पार्क पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। तो चारों मतन अपने को पतंग कुछ करना है। 4 मशीन रहते हैं, हर एक मशीन पे 5 नंबर बटन है। पतंग के सामने का बटन दबाना है, चारों को जिताना है। एक बार एक दफा चांस पतंग रहता चार बटन दबाने का समझ कोई मतदान करो चारों भी। हाँ तब का बात करे तुम? आपके भरोसे करें। हाँ नहीं तो तुम एकले बैठे थे ना तुम। हाँ हाँ क्या वो क्या मैं देखा नहीं है तो पैसा तुम्हारा मान लो। हाँ वो करेंगे अपन। हाँ चल तो क्लिप पे व्यवस्था करेंगे हम सब यहाँ के। हाँ तुम्हारा नहीं लगा नहीं सब दिन सब नहीं आए तुम्हारे यश साइड के प्रभा को उन्होंने ले पेपर का वो मशीन है डेमो मशीन है। हाँ 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 कंप्लीट है। हाँ नहीं अपने पहचान खाए हैं तो पूछना पड़ता हूँ कि कितना ना वो क्वान्टिटी बोलो कर रहा हूँ। हाँ वो मालूम है तो मैं क्वान्टिटी बोलो कर रहा हूँ। हाँ ठीक चलता करो तब फिर क्या हाथ बोलो और आगे हटके दूंगा, खटके मारते जाओ। चल भाई हे 4 मशीन मागे या बघा हे पण काय सचिन कोलते या समाजाचे या वकील साहेब आपल्या सर्व समाजाला संधी दिल्या पक्षाने मी आपल्या समाजाचा आहे वकील आहेत आम्ही 4 उमेदवार आहेत। अबकडे 4 मशीन 15 तारखेला असणार आहेत। असे 4 मशीन 5 नंबरला आपला अनुक्रमांक आहे। सगळ्यांना पसंत चार मशीन पतंग के निशान है, 5 नंबर बटन जो है ना, जब पतंग का निशान है वो मशीन है। चारों को भी ऐसे दबाना पड़ेगा। चारों को 4 बार दबाने का। 4 पे 5 नंबर आहे। पहिला आपण इथं मतदान केलं 1 2 3 4 5 नंबरला पतंग खाते ना तिथं मतदान करायचं। ते झाल्यानंतर आम्हाला मत मिळालं 4 खाली गाना अंदर जाओ आप ओके
शिक्षित उमेदवार आहेत. चारही मशीन असतात. आता चारही मशीनवर 5 नंबर बटन आहे. प्रत्येक मशीनवर पतंगी लोकप्रधान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये एमआयएम पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सध्या होम टू होम प्रचार यात्रा सुरू आहे. तुम्ही पाहताय की प्रभाग क्रमांक 22 मध्ये सध्या या ठिकाणी चारही उमेदवाराचं एक डेमॉन्स्ट्रेशनचं मशीन देखील सामान्य लोकांना समजेल असं बनवण्यात आलेलं आहे. पहिला आहे 5 क्रमांकावरती अ मध्ये सचिन कोलते, त्यानंतर आसिया शेख आणि प्रभाग ड मध्ये ऍडव्होकेट सिराज शेख आणि त्यानंतर प्रभाग ब मध्ये शोभा जाधव. या मशीनचं तुम्हाला छोटस एक डेमो सुद्धा देणार आहे. मशीन मध्ये जेव्हा तुम्ही जाल त्याला कोणत्या पक्षाला तुम्हाला मतदान करायचं तेव्हा जेव्हा तुम्ही बटन प्रेस करता तेव्हा एक बीपचा आवाज येत असतो आणि चारही मशीनचं वेगवेगळं बटनचा आवाज दाबल्यानंतर शेवटच्या वेळेला पुन्हा एकदा एक आवाज येतो तेव्हाच तुमचं मतदान पूर्ण होणार आहे. त्याचाच हा डेमो प्रभाग क्रमांक 22 मध्ये सध्या दिला जात आहे. सोबतच या प्रभाग 22 मध्ये असलेले एमआयएम चे चारही उमेदवार होम टू होम प्रचार करत आहेत आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 मध्ये झोपडपट्टी क्रमांक 2 रामवाडी परिसर असू दे किंवा इतर परिसर असू दे त्यावेळेला होम टू होम प्रचार करत असताना त्यांना मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स देखील मिळत असल्याचं पाहावयास मिळत आहे. आपण पाहिलंय की कालच एमआयएम चे प्रमुख असलेले असदुद्दीन ओवैसी यांनी पानगल शाळेच्या मैदानावरती एक प्रचार सभा मोठ्या प्रमाणात घेतलेली होती. त्यानंतर आता पुन्हा वातावरण बदललेलं आहे आणि विरोधकांचे धाबे दणाणल्याचं देखील एमआयएमच्या वतीनं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी आपले जे आहेत उमेदवार सिराज शेख आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कालच्या नंतर आता एमआयएम मध्ये कशी हवा बदललेली आहे आणि कसा रिस्पॉन्स मिळत आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये आज सकाळपासून आम्ही अबू हनीफा मस्जिदच्या समोरील परिसर व चांदतारा परिसर या ठिकाणी होम टू होम प्रचार करत असताना काल बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवैसी साहेब यांची सभा झाल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड जोश निर्माण झालेला आहे व एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला चारही उमेदवारांना सर्व जाती धर्मांच्या लोकांनी देण्यात येत आहे व निश्चित आम्हाला एवढं कॉन्फिडन्स आहे की सर्व लोकांनी जे सर्व जाती धर्मांना घेऊन चाललेलं आमचं जो पॅनल आहे एमआयएमचा पॅनल फक्त एक विशिष्ट जाती धर्माचं नसून सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन आम्ही जो पॅनल तयार केलेला आहे व लोकांची पसंती जेव्हा आम्ही होम टू होम प्रचार करत आहेत. आमच्या हैदराबादचे नगरसेवक सुभान साहेब देखील आमच्या सोबत आहेत. त्यांनी देखील आमच्या सोबत खांद्याला खांद्या लावून असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या आदेशानुसार आमच्या सोबत फिरत आहेत. त्यांना देखील इथं अंदाज आलेला आहे की काल साहेबांची सभा झाल्यावर इथं लोकांचा उत्साह प्रचंड वाढलेला आहे व साहेबांनी जे वक्तव्य काल केलेले जे भाषण केलेलं आहे त्यासाठी सगळ्यांनी प्रेरित होऊन आज आम्हाला सर्व चारही उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांना आम्हाला दुआ देण्यासाठी आज लोकांनी एक चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की प्रभाग क्रमांक 22च्या सर्व जनता जनार्दन आपण म्हणतो हे सर्वजण आमच्या पॅनलच्या पाठीशी असणार आहेत. कारण जसं मी काल देखील भाषणात म्हणलेलं आहे की या पॅनल सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा पॅनल आहे. निश्चित लोकांचा देखील तशाच प्रमाणे प्रतिसाद येत आहे व लोकांनी देखील तशाच प्रकारे आम्हाला उत्तर दिलेले आहेत व आम्हाला पूर्ण खात्री आहे की सर्व प्रभागातील या परिसरातील लोक आम्ही चारही उमेदवारांसोबत पॅनल टू पॅनल मतदान करणार आहेत असं लोकांनी स्वतःहून आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे आमचा देखील उत्साह द्विगुणित झालेला आहे व मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की प्रभाग क्रमांक 22च्या सर्व जनतेला की आपण येणाऱ्या 15 तारखेला पतंग या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा व आमचं बटन क्रमांक एक मिरॅकल झालेला एक प्रभाग क्रमांक 22 मध्ये पूर्ण सोलापूर शहरात की आम्हाला चारही उमेदवारांना 5 नंबरच बटन भेटलेलं आहे. बाकीच्या ठिकाणी सगळ्यांना वेगळं बटन भेटलेलं आहे. याचा अर्थ की आम्हाला चारही आमचे जे उमेदवार आहेत ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे चारही उमेदवार आम्ही निश्चित चारही विजयी होणार व सर्वांना एकसारखे मतं पडणार हे आम्हाला मतपेटीच्या नंबरवरून आम्हाला कळालेलं आहे व निश्चित आम्हाला पॅनल टू पॅनल वोटिंग करून आम्हाला सर्वांना विजयी करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे व सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी पतंग समोरील बटन दाबून आम्हाला सर्वांना विजयी करावं. काल एक मिरॅकल अशी अद्भुत अशी घटना घडली. काल मी त्या असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या सभेत होतो. प्रचंड असा प्रतिसाद मिळत होता. जवळपास 40,000 लोकांचा तो जनसमुदाय होता. त्यावेळेला एक अद्भुत घटना अशी घडलेली आहे की त्या ठिकाणी जसं की इथं प्रभाग 22 मध्ये सांगतायत की सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी त्यांना रिस्पॉन्स देत आहेत. सर्व जाती धर्माच्या उमेदवारांची इथं निवड करण्यात आलेली आहे. ती घटना अशी घडली काल की माझ्यासोबत इथं प्रभाग क्रमांक 22चे सचिन कोलते आहेत. त्यांनी ज्या वेळेला त्यांना माईक देण्यात आलं त्यांना 2 शब्द बोलण्यासाठी त्यावेळेला त्यांनी
मुस्लिम समाजामध्ये पूर्ण जो सलाम केला जातो म्हणजेच की नमस्कार केला जातो तो पूर्ण वाक्यात घेतलेला होता. ज्या क्षणी त्यांनी तो पूर्ण वाक्यात सलाम केला त्यावेळेला प्रचंड 40,000च्या जनसमुदायामध्ये आक्रोश झाला आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं कौतुक करण्यात आलेलं होतं. काय सांगाल काल तुम्ही जो इस्लाम धर्मामध्ये सलाम करण्यात येत आहे आशीर्वाद देण्यासाठीचा तो पूर्ण वाक्यात घेतलेला होता, कसं वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आता ॲडव्होकेट सिराजभाईंनी सांगितलं की आमचा हा पॅनल सर्व धर्माला घेऊन चालणारा, सर्व समाजाला घेऊन चालणारा पॅनल आहे. त्यामुळे कुठल्या धर्माचा जय जयकार करणं, कुठल्या समाजाचं करणं किंवा न करणं ह्याच्यामध्ये इथं काही बांधिलकी नाही. सर्व समाजाला इथं स्थान दिलेलं आहे. आम्ही लोकांमध्ये ज्यावेळी फिरत आहे त्यावेळी फिरत असताना लोकांना फक्त हैदराबादमध्ये जो विकास झालेला आहे, हॉस्पिटल असेल, शिक्षण असेल, ज्या संस्था आहेत ओवेसी साहेबांच्या, तो सोलापूरमध्ये आम्ही कसं करण्याचा प्रयत्न करू याबद्दल आमच्या सर्वांचा विचार विनिमय होऊन त्याच्या मार्गानेच आम्ही सध्या जात आहोत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आणि भारताचं संविधान हे कशा पद्धतीने आपण सुरक्षित ठेवू यामध्ये आमचा सगळ्यात जास्त भर असेल. आणि लोकांना आम्ही जनजागृती करत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या येणाऱ्या 15 तारखेला जो मतदान होणार आहे त्यामध्ये जे ईव्हीएम मशीन आहे त्याचा आम्ही डेमो सुद्धा लोकांना दाखवत आहे. त्यामुळे लोकांमध्ये अशी जनजागृती होत आहे की आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे आमच्या 4ही उमेदवारांना 5 नंबरचा अनुक्रमांक मिळालेला आहे. चिन्ह आहे पतंग. हे लोकांना आम्ही जनजागृती करून आमचा मतदानाकडे कसा ओघ वळवता येईल यामध्ये आम्ही सर्वांनी प्रयत्न करीत आहेत. सिराज शेख असतील, मी असेल, शोभाताई असेल आणि आसिया भाभी शेख हे 4ही उमेदवारांना लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन येणाऱ्या 15 तारखेला मतदानाच्या स्वरूपातून 16 तारखेला आमचा जो निकाल लागेल त्यावेळी नक्कीच आम्ही गुलाल उडवेल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत. प्रभाग क्रमांक 22 हे होते उमेदवार जे सर्वसमावेशक जाती धर्माला घेऊन प्रभाग क्रमांक 22 मध्ये MIM कडून हा पूर्ण पॅनल उभा करण्यात आलेला आहे. त्यामुळं नागरिकांनीही विचारपूर्वक सर्वसमावेशक सर्व धर्म भेदभाव न करता सर्व धर्मांना घेऊन चालणारा या प्रभाग क्रमांक 22चा MIMच्या पॅनलला निवडून द्यावं अशीच अपेक्षा या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. लोकप्रधानसाठी अब्दुल शेख सह इम्रान सगरी, सोलापूर. सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून. फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृह प्रकल्पात या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये मध्ये. नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत. जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये मध्ये. सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृह प्रकल्प 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये. पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल. पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी. या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था. प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये. बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025. अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38.